नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. या रब्बुल आलमीन हमारे के ऊपर किसी किस्म की परेशानी मुसीबत आने वाली हो तो उससे दूर अता फरमा। हमारे तालुका में जो लोग परेशान हाल है उनके परेशानी को दूर अता फरमा। जो लोग बेरोजगार है मौला उन्हें रोजी अता फरमा। जो लोग कर्जदार है उनको कर्जदारी से निजात फरमा। जिनके घरों में कुंवारी लड़कियां हो या जिन बच्चों के रिश्ते नहीं हो रहे हैं मौला उन्हें शेख मोहम्मद बाबा के दुआओं से आशीर्वाद से उनके रिश्तों का इंतजाम अता फरमा। जो लोग परेशान हाल है उनके परेशानी को दूर अता फरमा। हमारे जान की, माल की, अकीद, ईमान के, आबरू की, इज्जत की हिफाजत अता फरमा। शेख मोहम्मद बाबा के दुआओं के बरकत से मौला हमारे मुल्क हिंदुस्तान की हिफाजत फरमा। हमारे मुल्क के ऊपर किसी किस्म की परेशानी मुसीबत आने वाली हो तो उससे दूर अता फरमा। या रब्बुल आलमीन हमारे तालुका में तमाम भक्त भाविकों के दिलों में एक दूसरे के लिए प्यार, एक दूसरे के लिए मोहब्बत, एक दूसरे के लिए भाईचारा अता फरमा। या रब्बुल आलमीन तमाम समाज के लोग भक्त के मुताबिक मौला भक्ति के मुताबिक शेख मोहम्मद बाबा के दरबार में आकर जो कुछ भी दुआ करते हैं मौला तू से कबूल और पूरी अता फरमा। या रब्बुल आलमीन हमारी दुआओं को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदका तुफैल में कबूल अता फरमा। कमा क़ाल अल्लाह तबारक व तआला फी शानि हबीबिल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन बारिक वसल्लिम। सुब्हान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन। पृथ्वी आपतेज वारा नभा भासेनारा समाधी लागू सांगेना दराश्वती होतो समाधी ब्रह्मांड आणि तमाशे झाले पानपण गेले ते पाहिले ते सांगता गोपी सालो बने म्हणून गोप्य केले असे शेख म्हणकी समाधी ती युगानी वादी ही कोण जाणतानीच बेदी ब्रह्मज्ञानी ब्रह्म झाले ऐका अब्बा समजलेला 21 वर्गाचा गाभारा रवी शशी नाव लक्ष तारा पुष्पमत झाली ती ही पूर्वी समाधी जाणा मागून येऊन घेतलेली जन्मा शेख मोहम्मद नाम भूषणाचे वितरंगणे आहे मायाची संगे जाणा समाधी घेतली सगुणा लक्षावरांच्या भ्रमणा स्थूळ समाधी या वेगळ्या समाधी त्या स्मशानावर रागी उपाधी जेव्हा शिवण शुद्धी अंतर संगे 21 उमटले लहरी त्या समाधी समाधी बरी सद्गुरु गोपे होय पुणे तसे लागलेला बापा आईच्या समाधी संगे माझे मस्त आणि मोठे सोंगे परिणामांत अष्टयंगे स्वयंपणे ऐका समाधी अवस्था अनुहाय त्रिशूळाच्या श्रुत्या तिचे अणगुण सामान्य नव्हेची गाई सिंधू स्वयंपणे पहा तरंगाचे येणे जाणे तैसे महादेव तण देह समाधी लागे लहरी गुरुकृपा समाधी जाणा शेख मोहम्मद गविज्ञाना गिळेले आयमान भाषण आणि निर्माण तत्वे येथे श्री योग धारण पवना सत्य केले शिवडतोपणा पुढे हरिनाम स्मरण अनुसंधान केले हक ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह या दोय ओळखला पाहिजे ईश्वर विश्व रूपे महिमना पारंते परमयदिषु यद्सुहि अथवा तस्मति परमवदिमनं महापेशस्तुतेश्वर निर्वाचनः अचित मंगलस्यो रद्दावद्दा अभगन्नसिन वरदिजगदः हकीका महाजगदा अजुनहंसना मशानेश्वरड़ा स्मरः पेशाचा सकरा चित्ता भद्रविरा अवंगतजुभान अखंड विकासगो भुवन भव्य सिद्धार्थैव यस्महि ही वर्ग साधारण बहुत स्मर स्मर्तरात्मनहि वर्ष पत्रवः महिपादाघात वचित संसात्मदेवता विष्णु ब्राह्मण भूषण वर जमंद्र हे जगत प्राणजे या आनंद विकास भाग भुवन भव्य थोड़ा कोपरा सरकार डाउन थोड़ा सरकार या सरकार दिल्ली सरकार आपस मोनी निष्ठाय नमः नमः शिवाय नमः रघुदेव शिवाय नमः बहुलस्य शिवाय नमः परदेहाय और कृष्ण आकादेवी पद्मनी देवी शारदा सार्वगण आसुर आनंदी एक आनंद विकारा पठेना सर्व पापे नव्हते महिते श्री पुष्पदंत पूजा श्री हरि ओम हिरण्यवर्ण हिरण्यवर्ण चंद्र काम मनोगामिनी त्याच्यानंतर गावाच्या पाठो ब्रह्म माझ्या पूर्वी सर्वाधिक आशीर्वाद बोधाय झाले महाजन एक अंतरिकांचे बनेनारा सर्व पावन माहिती ते पुष्पदंत मुख म्हणजे हर प्रभूच्या सदाशिवार म्हणतो
सदा सर्वदा मागे माऊलीकडे मागे रस्त्यामध्ये काढला का ते महाराज की जय। सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज की जय। कुंडलिका वरदे सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय। कुंडलिका वरदे महाराज की जय। कुंडलिका वरदे सद्गुरु शेख मोहम्मद महाराज की जय। पाटील श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज आज 2 मिनिटं महाशिवरात्र वर्षातलं 4थं चंदनलेप सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजांना वर्षातून 5 वेळेस आंघोळ घातली जाते। गावातील भाविक येऊन आंघोळीत स्नान करतात, वल्या पडताना महाराजांना पाणी घालतात। त्यानंतर मंदिर 15-20 मिनिटं बंद केलं जातं। त्यानंतर समाध्या पुसून स्वच्छ ते क्षीरसागर म्हणून तिन्ही समाजाचे
भरपूर मोठी माणसं आहेत, त्यांचं चंदन उगवण्याचा मान आहे. त्रेवण गावचे जे यात्रा जरा मोठे पाटील त्यांचं चंदन लेपाचा मान आहे. त्यापासून गावात सर्व मटकरी मानकरी उपस्थित भाविक भक्त उपस्थित असतात. आतमध्ये महाराजांच्या समाजाला चंदन लेप चढवला जातो. पहिली सुरुवात जी होते वर्षातनं पहिलं चैत्र पाडवा, पहिलं चंदन सकाळी 11 वाजता. त्यानंतर विजयादशमी, आपला आषाढी एकादशी, वर्षातलं दुसरं चंदन 11 वाजता. त्यानंतर विजयादशमी, तिसरं चंदन सकाळी 11 वाजता. आज महाशिवरात्र, चौथं चंदन सकाळी 11 वाजता. आणि उद्या फाल्गुन शुद्ध नवमी रात्री 11 वाजता 5वं चंदन चढवलं जातं. सर्व भाविक मोठ्या संख्येत उपस्थित असतात. सगळ्यांच्या उपस्थितीत मानकरी मटकरी सर्व चंदन चढवण्याचा कार्यक्रम झाला. तसंच आजचं चंदन झाल्यानंतर 2 दिवसानंतरच 18 तारखेला फाल्गुन शुद्ध प्रतिमेला महाराजांचा सप्ताह सुरू होईल. या सप्ताहाचं यावर्षी तिसरं 3 तपोपोत 36वं वर्ष आहे. 18 तारखेला सकाळी व्यवस्थित सर्व पूजा, कलश पूजन, ग्रंथपूजन, विनापूजन म्हणून सगळ्या पूजा होऊन सर्व मानकरी उपस्थित असतात. सर्व गावकरी, राजकीय, सामाजिक सर्व क्षेत्रातील पत्रकार पण सर्व असतात. यांच्या हा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर सकाळचं ज्ञानेश्वर पंत यावर 3रं वर्ष गाथा पारायण आहे. दुपारचं भजन असतं, दुपारी प्रवचन असतं, सायंकाळचा हरिपाठ असतो, रात्री हरिकीर्तन असतं, नंतर हरिजागरण. असा दैनंदिन कार्यक्रम हा 25 तारखेपर्यंत 18 ते 25 दिवशी कालच कीर्तन येईल. दिनांक 25 फेब्रुवारीला शुद्ध नवमी असल्या त्या दिवशी रात्रीचं चंदन चढवतात 5वं. त्यानंतर 27 आणि 28ला यात्रा उत्सव, 27ला अमोरकी एकादशी. सकाळी महाराजांच्या पादुकांना 11 ब्राह्मणांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक पादुकांना होतो. दिवसभर माणसं दर्शन घेतात. सर्व नंतर भाविक भक्तगण येतात, देणगीदार येतात, मोठ्या संख्येनं सगळ्यांना मदत करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बरोबर दुपारी कुस्तीचं मैदानामध्ये मोठा आखाडा होतो जंगी आगामाल कुस्त्यांचा. आणि त्या दिवशी रात्री 10 वाजता उत्तर पूजन या कार्यक्रमाची सांगत होती. आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती श्रीगोंदा शहराचं ग्रामदैवत सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा चंदनलेप कार्यक्रम झाला. त्या बाबतीत अध्यक्षांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. वर्षभराचे 5 चंदनलेप जे आहेत ते या ठिकाणी महाराजांना होत असतात आणि त्या 5ही मुहूर्त या ठिकाणी पाटलांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आत्ता 18 तारखेपासून म्हणजे गेली हे वर्ष जे आहे ते 36वं वर्ष आहे. पारायण 16 होतो. ज्ञानेश्वरीचं पारायण या पूर्ण होत होतं. गेल्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी गाथा पारायण, तुकाराम महाराजांच्या गाथा पारायण आणि प्रत्येक पारायणाच्या बरोबर ज्ञानेश्वरी पारायण असेल नाही तर गाथा पारायण असेल याच्याबरोबर योग संग्रामचं पारायण त्या ठिकाणी होत असतं. मी आपल्या माध्यमातून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांवरती निस्सीम श्रद्धा असणाऱ्या भावी भक्तांना आव्हान करीन की 18 तारखेपासून जो या ठिकाणी सप्ताह सुरू होतोय आणि ज्या सप्ताहाची सांगता त्या ठिकाणी 25 फेब्रुवारीला होते, तर भाविक भक्तांनी त्या ठिकाणी गाथा पारायणासाठी आणि योग संग्रामच्या पारायणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. आणि होणारा जो सोहळा आहे त्या सोहळ्याला निश्चित श्रद्धा असणारे भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतातच, परंतु आपल्या माध्यमातून देखील तारखा त्यांच्यापर्यंत जाव्यात म्हणून आपल्यालाही आवाहन करतो आणि भावी भक्तांनाही आवाहन करतो की 18 ते 25 कालखंडामध्ये होणारा हा जो सप्ताह आहे त्या सप्ताह सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. रामकृष्ण हरी.